नमस्कार मित्रहो, सक्सेसफुल फ्युचर बिगिन्सवर मी प्रतीक तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो. मित्रहो, आसियान 2025ची दुसरी समिट 26 ते 28 ऑक्टोबर या दरम्यान मलेशियाची राजधानी कोलालंपूर येथे झाली. ही आसियानची 47वी समिट होती आणि या बैठकीमध्ये पूर्वी तिमोर या देशाला आसियानचा 11वा सदस्य देश म्हणून सामील करण्यात आले. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय संघटनेच्या आपल्या सिरीजमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आसियानबद्दल जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओला स्किप करू नका, शेवटपर्यंत बघा. तर आसियान म्हणजे असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स, म्हणजे दक्षिण पूर्व आशियातील राष्ट्रांचा संघ, ज्याची स्थापना 8 ऑगस्ट 1967ला बँकॉक डिक्लेरेशनच्या अंतर्गत झाली होती. या संघटनेचे संस्थापक देश होते इंडोनेशिया, मलेशिया, फिलिपिन्स, सिंगापूर आणि थायलंड. नंतर या संघटनेमध्ये ब्रुनई, व्हिएतनाम, लाओस, कंबोडिया, म्यानमार आणि आत्ता 2025मध्ये पूर्वी तिमोर या राष्ट्रांना सामील करण्यात आले आणि अशा प्रकारे या संघटनेमध्ये 11 सदस्य देश आहेत. मित्रहो, या संघटनेचा स्थापनेमागील उद्देश होता की सदस्य देशांमध्ये सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि सांस्कृतिक सहकार्य वाढवणे. या संघटनेचे हेडक्वार्टर म्हणजेच मुख्यालय आहे जकार्ता, जे की इंडोनेशियाची राजधानी आहे. मित्रहो, या संघटनेचे वर्तमानमध्ये सेक्रेटरी जनरल आहेत काओ किम हॉन. या संघटनेच्या वर्षभरातील 2 समिट्स होतात आणि यावर्षी 2025मध्ये या दोन्हीही बैठका मलेशियाची राजधानी कोलालंपूर येथे झालेल्या आहे. मित्रहो, या संघटनेचे मुख्य कार्य आहे सदस्य देशांमध्ये शांतता आणि स्थैर्य टिकवून ठेवणे आणि सदस्य देशांतील आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी साध्य करणे इत्यादी काही या संघटनेचे महत्त्वाचे कार्य आहे. मित्रहो, हे तर झाले आसियान याबद्दल सामान्य ज्ञान, जे की आपल्याला स्पर्धा परीक्षांसाठी माहिती असणे आवश्यक आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. अशाच प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि फॉलो करा. भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.